आणि मंडळीमध्ये अनेक लोक सेवा आहेत, विचारपूस करणारी सेवा आहे, अन्य भाषा बोलणारी सेवा आहे, भाषांतर करणारी सेवा आहे आणि प्रत्येक प्रकारच्या सेवा आहेत, व्यवस्थापनाची सेवा आहे. आणि अशा सर्व सेवा होत असताना आपलं लक्ष पूर्णपणे त्या सेवांकडे लागलेलं असतं आणि आपण पुढे चाललेलो असतो. परंतु देवाने जे आपल्याला पाचारण केलं आहे की आपण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावं, हे कुठंतरी आपण विसरून जातो, हे कुठेतरी आपल्या मनातून निघून जातं. पण त्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावं हे देवाची इच्छा आहे. आता त्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय? आज्ञा पालन. आज्ञा पालनाशिवाय आपण पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे म्हणजे ख्रिस्ता सारखं बनूच शकत नाही प्रियांनो.